नमस्कार मित्रांनो, आपण आता स्विच गिअर अँड प्रोटेक्शन या सब्जेक्टची माहिती घेणार आहोत. स्विच गिअर अँड प्रोटेक्शनमध्ये महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या की आपण आता गुगल मीटवर लेक्चर घेतलं होतं, पण आता आपण एक व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू. सगळ्यात पहिली गोष्ट, स्विच गिअर आणि प्रोटेक्शनमध्ये 2 ते 3च गोष्टी महत्त्वाच्या असतात. स्विच गिअर अँड प्रोटेक्शन कावर शिकतोय आपण? हाऊ टू प्रोटेक्ट द इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम. व्हॉट इज द फंक्शन्स ऑफ प्रोटेक्टिव्ह सिस्टीम. व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ प्रोटेक्टिव्ह सिस्टीम. आता आपल्या इलेक्ट्रिकल प्रोटेक्टिव्ह सिस्टीममध्ये 3 महत्त्वाचे पॅरामीटर असतात. फॉर एक्झाम्पल, जनरेटर झालं, जनरेटर. सेकंड वन इज ट्रान्सफॉर्मर. थर्ड वन इज ट्रान्समिशन लाईन. ट्रान्समिशन लाईन या 3 पॅरामीटरला आपल्याला प्रोटेक्ट करायचं असतं. मग आता प्रोटेक्टिव्ह सिस्टीमचं फंक्शन काय? सगळ्यात पहिले एक महत्त्वाचं लक्षात घ्या, प्रोटेक्टिव्ह सिस्टीमचं फंक्शन हेच आहे, टू आयसोलेट द फॉल्टी पार्ट, टू सेज द फॉल्टी पार्ट. when protective system says the faulty part and that faulty part isolated from the healthy system. म्हणजे काय होतं याच्यामध्ये की जो भी काही फॉल्टी पार्ट असेल सिस्टीम मध्ये, सपोज ही एक सिस्टीम आहे आपली ए बी सी, ही सिस्टीम आहे आपली इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम आहे. समजा ए मध्ये फॉल्ट होतोय, तुमच्या सिस्टीम मध्ये ए मध्ये फॉल्ट होतोय, तर तो ए चा फॉल्ट बी मध्ये जाऊ शकतो, बी मधून सी मध्ये जाऊ शकतो. तर आपल्याला काय करायचं, प्रोटेक्टिव्ह सिस्टीमचं मेन फंक्शन काय आहे, जेव्हा केव्हा ए सिस्टीम मध्ये फॉल्ट होतोय तर सगळ्यात पहिले डिटेक्ट झाला पाहिजे. सगळ्यात पहिले काय झालं पाहिजे, डिटेक्ट झाला पाहिजे. डिटेक्ट झाल्यानंतर एक अलार्म सर्किट असतं, अलार्मिंग दिली पाहिजे की सेक्शन ए मध्ये फॉल्ट होतोय, तर समोरचा माणूस अलर्ट होतो किंवा इथं फॉल्ट होतोय. सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज, व्हेन फॉल्ट टेक्स प्लेस इन पार्ट ए, it can detect by the relay. It can detect by the relay. Relay detect the fault and circuit breaker isolate the system A from B and C. B आणि C पासून A isolate झाला तर B आणि C मध्ये कुठल्याही प्रकारचा फॉल्ट राहत नाही. सपोज आवर प्रोटेक्टिव्ह सिस्टीम फेल झाली A मधला फॉल्ट डिटेक्ट करण्यात, A मधला फॉल्ट डिटेक्ट करण्यात सिस्टीम जर फेल झाली तर तोच फॉल्ट बी मध्ये कॅरी होतोय, सी मध्येही कॅरी होतोय. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय प्रोटेक्टिव्ह सिस्टीमचं, तर सगळ्यात लक्षात घ्या, टू डिटेक्ट द फॉल्ट, आयसोलेट द फॉल्टी पार्ट फ्रॉम द सिस्टीम अँड रिमेनिंग सिस्टीम कंटिन्यू इन द सिस्टीम. म्हणजे काय झालं की सिस्टीमची कंटिन्युटी तुमची बरोबर राहिली. आता त्याच्यात दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सपोज सर्किट ब्रेकर बघू आपण. आता मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं की सर्किट ब्रेकर देयर आर व्हेरियस टाइप्स ऑफ सर्किट ब्रेकर लाईक ACB म्हणजे काय, एअर सर्किट ब्रेकर. सेकंड वन इज OCB, ऑइल सर्किट ब्रेकर. थर्ड वन इज VCB, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. आता या सर्किट ब्रेकर मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट कॉमन आहे की याचं फंक्शन काय आहे की टू आयसोलेट द फॉल्टी पार्ट फ्रॉम द सिस्टीम. मग आता ह्या तिन्ही याच्यामध्ये कॉमन पार्ट एक राहणार आहे, याच्यामध्ये एक फिक्स कॉन्टॅक्ट राहणार आहे, एक मूव्हिंग कॉन्टॅक्ट राहणार आहे. फिक्स कॉन्टॅक्ट, मूव्हिंग कॉन्टॅक्ट. फिक्स कॉन्टॅक्ट आणि मूव्हिंग कॉन्टॅक्ट प्रायमरी स्टेजला काय झालं, हे दोघं एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय, समजा कॉन्टॅक्ट ए आणि हा कॉन्टॅक्ट बी, कॉन्टॅक्ट ए आणि हा कॉन्टॅक्ट बी. कॉन्टॅक्ट ए मधून करंट जातोय, बी मध्ये जातोय, बी मधून इकडे तुमची इलेक्ट्रिकल सर्किटरी किंवा इक्विपमेंट आहे, इथे इक्विपमेंट समजून घेऊ आपण, इक्विपमेंट राईट. आणि हा इथे तुमचा सर्किट ब्रेकर आहे राईट. आता ए मधून बी मध्ये करंट जातोय आणि बी मधून तुमच्या इक्विपमेंटला करंट जातोय. रिले काय करत, रिलेचं फंक्शन काय आहे, to sense the fault and give command to the circuit breaker. Relayचं फंक्शन काय, to sense the fault and give command to the circuit breaker. Then circuit breaker start there separating the contact. Circuit breaker काय करतोय, त्याचे कॉन्टॅक्ट सेपरेट करतोय. मग आता कॉन्टॅक्ट ए आणि हा बी इथं सेपरेट झाले बघा, आणि इथून पुढे इक्विपमेंट होतं आपलं राईट. ए आणि बी सेपरेट झाले तर ऑब्विसली तिकडून येणारा करंट हा बी मध्ये जाणार नाही आणि तुमचं इक्विपमेंट काय झालं, इथं प्रोटेक्ट झालं. आता याच्यामध्ये लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रिले याच्यामध्ये हार्ट काय आपला रिले, सगळ्या गोष्टी कोण करतोय, रिले करतोय.
रिले फॉल्ट सेन्स करायचं काम करतोय. आता तुमच्या मनात येईल की हा रिले याला कमांड कशी देतोय, बरोबर. आता रिलेचं बेसिक कन्स्ट्रक्शन तुम्हाला सांगू देतो, एकदम सोपं आहे. रिले बेसिक कनेक्शन ऑफ रिले. रिले म्हणजे काय, आता समजा आपला बसबार आहे, राईट. बसबार म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की एक सिंपल कंडक्टर आहे, त्याच्यापासून नंबर ऑफ सप्लाय आपण घेऊ शकतो. आता हा इथून हा बसबार आला, सपोज ही लाईन गेली, इकडे तुमची सिस्टीम आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, सर्किट ब्रेकर प्लेस केला. हा सर्किट ब्रेकर झाला. सर्किट ब्रेकरचं कॉन्टॅक्ट इथं, ही कॉईल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इथं सिटी प्लेस केला आपण. आता हे बेसिक ट्रिप कनेक्शन झालं. बेसिक ट्रिप कनेक्शन मध्ये लक्षात घ्या, याला रिले कॉईल म्हणतोय आपण, रिले कॉईल. याला काय म्हणतोय आपण, ट्रिप कॉईल. याला काय म्हणतोय आपण, सर्किट ब्रेकर. याला काय म्हणतोय आपण, सिटी. आता कुठल्याही रिलेचं वर्किंग याच्यावर चालतं, सर्किट डायग्रामवर. इट इज अ व्हेरी बेसिक सर्किट डायग्राम. की तुमच्या मनात पहिले प्रश्न पडला असेल की सर्किट ब्रेकर मी तुम्हाला दाखवला होता, ए आणि बी, आणि ए बी चे कॉन्टॅक्ट कसे सेपरेट होत आहे, सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट कसे ओपन होत आहे, तर ती कमांड कशी झाली लक्षात घ्या. इनिशियल एक कंडिशन बघू आपण याच्यामध्ये की नॉर्मल कंडिशन. नॉर्मल कंडिशनला सर्किट ब्रेकरचा कॉन्टॅक्ट काय राहणार आहे, क्लोज राहणार आहे. सर्किट ब्रेकरचा कॉन्टॅक्ट काय राहणार आहे, क्लोज राहणार आहे. सर्किट ब्रेकरचा कॉन्टॅक्ट क्लोज आहे म्हणजे काय, इथून तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी आणि इथून इलेक्ट्रिकल एनर्जी आणि ह्या करंट ट्रान्सफॉर्मर मधून तुमच्या सिस्टीम मध्ये गेली, राईट, सिस्टीम मध्ये गेली. आता सपोज काही फॉल्ट झाला, समजा बसबारवर फॉल्ट होतोय किंवा इकडे फॉल्ट होते तुमचं, राईट. जेव्हा केव्हा फॉल्ट होते तेव्हा ऑब्विसली एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा केव्हा फॉल्ट होतो तेव्हा करंट वाढणार तुमचा. करंट काय होतोय, वाढतोय. करंट वाढला तर ऑब्विसली हा सिटी समजा 1:5 2 किंवा 5 फॉर एक्झाम्पल काय असेल, तर याच्यातून जाणारा करंट ऑब्विसली वाढणार आहे. याच्यातला करंट जर वाढला तर ही कॉईल एनर्जाइज होती. नॉर्मल करंटला ही कॉईल एनर्जाइज होणार नाही, सोप्या भाषेत ही एनर्जाइज राहणार नाही. की तेवढी एनर्जी त्याच्यामध्ये नाही राहणार की हा प्लंजरला अट्रॅक्ट करेल. याला काय म्हणते आम्ही सोप्या भाषेमध्ये, प्लंजर. जेव्हा केव्हा फॉल्टी करंट आला म्हणजे करंट वाढला तुमचा, करंट वाढतोय, ही कॉईल एनर्जाइज झाली, रिले कॉईल एनर्जाइज झाली. एनर्जाइज झाल्यामुळे काय होणार आहे, हा प्लंजर अट्रॅक्ट होणार आहे. हा प्लंजर झाला क्लोज. इथं हे दिसते सगळ्यांना, इथं झाला हा क्लोज. हा क्लोज जर झाला तर हे सर्किट कंप्लीट झालं. बघा, हे सर्किट कंप्लीट झालं तर ही कॉईल एनर्जाइज होईल. सेकंड पार्ट मध्ये ही कॉईल एनर्जाइज झाली तर ऑब्विसली इकडचा प्लंजर दिसते तुम्हाला, जो क्लोज मध्ये होता तो काय होणार आहे, ओपन होणार आहे. तो काय झाला, ओपन झाला. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट ओपन झाले, ती सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट इथून ओपन झाले आणि इथून येणारा करंट तुमचा काय झाला, डिस्कनेक्ट झाला. आणि म्हणजे तुमची इकडे सिस्टीम काय झाली, प्रोटेक्ट झाली. असंच हे रिलेचं सोपं फंक्शन आहे. नॉर्मल कंडिशनला काय राहणार आहे, क्लोज राहणार आहे, ही पाथ कंप्लीट राहणार नाही. इथं काय होतंय, तुमचा प्लंजर वरती राहतोय, इथं प्लंजर वरती येतं. हे लक्षात, जेव्हा केव्हा फॉल्ट होईल, करंट वाढेल, हा प्लंजर अट्रॅक्ट होईल. हा प्लंजर अट्रॅक्ट झाला, इथे हे क्लोज होईल. हे क्लोज झालं त्याच्यानंतर हे इकडं ओपन होईल. एवढं सिंपल आहे. तर हा बेसिक रिले आहे तुमचा, याच्यावरून तुमचं सर्किट ब्रेकरचं ऑपरेशन होणार आहे. आपण पुढचं टॉपिक पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.